10-15 दिवस झालं खडे मसाले आणून ठेवले होते गोडा मसाला बनवण्यासाठी, पण किचन आवरायला काढलं होतं त्यामुळं मग वेळच मिळत नव्हता. आज म्हटलं की वेळ आहे थोडासा तर चला पटकन हा गोडा मसाला बनवून घेऊया. सगळ्यात आधी तव्यामध्ये तेल न घालता काही मसाले भाजून घेतले. धने, खसखस, तीळ, मोहरी, त्याच्यानंतर शाही जिरं, काळी मिरी, लवंग हे सगळं तेल न घालता भाजून घेतलं आणि नंतर ते काढून घेतलं. तेल घालून नंतर खडे मसाले भाजले. दालचिनी, दगडफूल, तमालपत्र, वेलची हे सगळं भाजून घेतलं आणि नंतर सुकं खोबरंसुद्धा भाजलं आणि मिक्सरला हे सगळं बारीक करून घेतलं. आणि इथे मसाला तयार झालेला आहे. एका काचेच्या बरणीमध्ये भरून घेतलं. उसळच्या भाज्यांना, खिचडीला वगैरे टेस्टी लागतो हा गोडा मसाला. आज मला मटकीची पातळ भाजी बनवायची होती बटाटा घालून आणि इंद्रायणी तांदळाचा चिकट भात बनवायचा होता. पण म्हटलं की दोन्ही वेगवेगळं बनवण्यापेक्षा एकच मटकीचा मसाले भात किंवा मटकीची खिचडी बनवूया. आणि इंद्रायणी तांदूळ असतील तर एकदम टेस्टी लागतो हा. त्याच्यानंतर दुपारच्या टायमिंगला मी रिफ्रेशिंग असा ग्रेप्स मोजिटो बनवला होता.